नमस्कार. सिद्धेश्वरच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 20 जानेवारी 2025 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. एकांतात मिळणाऱ्या क्षणाचा आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन व्यक्त होतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. रेटाखेडा येथे जादूटोणाच्या संशयावरनं वृद्ध महिलेला अमानुष मारहाण झाल्याची घटना उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज पीडित महिलेच्या घरी जाऊन तिची भेट घेतली आणि गावकऱ्यांना शांतता व सौहार्द कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. चिखलदरा तालुक्यातील रेटाखेडा गावात 30 डिसेंबर रोजी जादूटोणाच्या संशयातून एका वृद्ध महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज गावाला भेट दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, तहसीलदार जीवन मोरानकर आणि पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर धुमाळ हे उपस्थित होते. घटनेबाबत पीडित महिलेकडून संपूर्ण माहिती घेतली असून या प्रकरणात पोलीस पाटलासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. गावामध्ये सौहार्द कायम ठेवण्यासाठी प्रशासनातर्फे 21 जानेवारी रोजी विशेष सभा आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये नागरिकांना अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. रेटाखेडा येथील हा प्रकार समाजातील अंधश्रद्धेचे गंभीर चित्र समोर आणतोय. जिल्हा प्रशासनाने यावर कठोर पावले उचललेली असून अशा घटनांना पुन्हा वाव मिळू नये यासाठी सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाठोडा शुक्लेश्वर येथील श्री दत्त मंदिर देवस्थानाच्या 125व्या वर्धापन दिनाच्या या ऐतिहासिक क्षणी मोठा उत्साह पाहायला मिळालाय. चला या सोहळ्याचा आढावा घेऊया. वाठोडा शुक्लेश्वर येथील श्री दत्त मंदिर देवस्थानाच्या 125व्या वर्धापन दिनाच्या या ऐतिहासिक क्षणी मोठा उत्साह पाहायला मिळालाय. चला या सोहळ्याचा आढावा घेऊया. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील श्री दत्त मंदिर देवस्थानचा 125वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चक्रधर स्वामी दत्तात्रेय महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुप्रसिद्ध चित्रकार प्राचार्य धनंजय वर्मा, उपाख्य महंत वैद्यराज बाबा यांच्यावर आधारित आचार धर्म आणि योगी प्राचार्य धनंजय वर्मा चित्रकार ते महंत वैद्यराज बाबा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे लेखन त्यांच्या विद्यार्थी, शिष्य आणि भक्तगणांनी केले आहे. कार्यक्रमादरम्यान भूपेंद्रभाई पांड्या, गोपीराज बाबा, वर्धनस्थ बाबा रणाईस, न्यायाधीश वसुधा भोसले, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे यांसारख्या मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रभरातील मानभाव पंथीय साधुसंत, राजकीय नेते आणि नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून वातावरण भक्तिमय केले. सर्वप्रथम महंत वैद्यराज वर्मा महाराजांना माझं विनम्र अभिवादन. आणि ह्या कार्यक्रमाला मला महंतांनी स्वतः आमंत्रण दिल्यासारखं आहे. मी यापूर्वी या ठिकाणी कधीही आली नाही, पण त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे वाइब्स मला या ठिकाणी ओढून घेऊन आले. आणि या ठिकाणी मी सकाळपासून आलेली आहे आणि सकाळपासून मी पाहिलं आणि मला जी फिलिंग झाले की इथे सर्व त्यांचे आत्मीयता, त्यांच्याबद्दल असणारी सर्व माणसं इथे आली होती आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, त्यांच्या आठवणी होत्या. आणि कार्यक्रम इतका अतिशय सुंदर झाला. आणि त्यांच्या पुस्तक रूपाने कीर्तिताईंनी एक वारसा चालवलेला आहे आणि हा वारसा पूर्णपणे पुढे नेण्याची तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. इतकं सुंदर पुस्तक कीर्तिताईंनी अनुभवरूपी त्यांच्या
आयुष्यावर लिहिलेलं आहे. तर मला या ठिकाणी एवढंच सांगावंसं वाटतं की खरोखर हे आशीर्वाद आहे जे आपल्याला अशा पवित्र भूमीमध्ये ओढून आणतात. मी ठाण्यावरून आहे. वसुधा भोसले. हे मंदिर फार प्राचीन आहे. माझे पूर्वज म्हणजेच किसनसिंग नब्बूसिंग सोलंकी यांनी ही बांधलेलं मंदिर आजही त्याची परंपरा तशा तशी सुरू आहे आणि महंत वैद्यराज बाबा उपाख्य प्राध्यापक धनंजय वर्मा यांनी त्या मंदिराला आणि त्या उंचीला एक अजून भरारी दिलेली आहे. नुसतं महाराष्ट्रातूनच नव्हे तर अमृतसर, चंदीगड, दिल्ली, मुंबईपासून सगळ्याच ठिकाणचे साधुसंत आज इथे उपस्थित होते. आणि त्याला मुख्य कारण होतं की धनंजय वर्मा चित्रकार ते महंत वैद्यराज बाबा यांच्याशी सर्वांना असलेली ओढ आणि त्यामुळे सर्व स्तरातून सर्व मंडळी इथे आज आवर्जून उपस्थित होती. कार्यक्रमाचं मुख्य कारण असं होतं की महंत वैद्यराज बाबांबद्दल अनेक लोक त्यांची मनोगतं बोलत होती की बाबा गेलेत पण त्यांनी आमच्या आयुष्यात असा बदल केला, बाबा होते तर आमच्या आयुष्याला एक वेगळं वळण होतं. तर मग ते सर्व आपण जमा करून एक पुस्तक रूपात का प्रकाशित करू नये असा एक विचार मनात आला आणि आजच तो दिवस उगवला 18 जानेवारी, ज्या दिवशी बाबांचा जन्मदिवसही आहे. आणि मानवता, धर्म आणि योगी हे एक पुस्तक इथे त्यांच्या जीवनावर आधारित प्रकाशित करण्यात आलेलं आहे. बहुत सुंदर वातावरण है यहाँ पर. प्राचीन जो भगवान की मूर्तियाँ हैं और जितनी श्रद्धा से उसकी पूजा की जा रही है, मैंने स्वयं यहाँ अनुभव किया. जो ऊर्जा है, जो एनर्जी है यहाँ के स्वरूपों में, ये अनुभव करने योग्य है. मंदिर का जो पवित्र वातावरण है और एक आंतरिक चेतना जिसकी जागृत हुई है ऐसे महापुरुष के द्वारा जहाँ पर ये सेवा की गई, अपना स्थान समझ के अपने इष्टदेव की पूजा की गई, वो अनुभव, वो स्पंदन यहाँ पर आकर के जो अनुभव करे उससे ही पता चलता है. बहुत सुंदर वातावरण और मुझे बड़ी प्रसन्नता हो रही है. मैं इतना ही कहना चाहता हूँ कि ऐसे छोटे से गांव में इतना दिव्य स्वरूप जो विराजमान है, आप यहाँ पर आइए, अनुभव कीजिए. और आधुनिक युग में जो मनुष्य के पास सब कुछ है, संपत्ति है, सत्ता है, सब कुछ, लेकिन आंतरिक शांति की खोज है. वो आंतरिक शांति ऐसे स्थान पर आकर के प्राप्त होती है और ये शांति जिसको मिलेगी वही अपनी संपत्ति का, सुविधाओं का सदुपयोग कर पाएगा. वरून आलो आहे. तसं माझं मूळ गाव रामासौर आहे. मी अमरावती शहरामध्ये राहतो आणि आज श्री दत्त मंदिर संस्थान वाठोळा शुक्लेश्वर या मंदिराचा 125वा वर्धापन दिन आहे. आणि त्या निमित्ताने आमच्या या आश्रमचे कैवल्यवासी संचालक प्राध्यापक धनंजय वर्मा सर उर्फ यक्षदेव बाबा, वैद्यराज बाबा यक्षदेव बाबांच्या स्मृतींना जागृती मिळावी म्हणून आज या दिवशी बाबांच्या जीवनावर एक सुंदर पुस्तक प्रकाशित झालं. मानवता, धर्म आणि योगी. प्राध्यापक धनंजय वर्मा, चित्रकार ते महंत वैद्यराज यक्षदेव, इथपर्यंतचा बाबांचा प्रवास, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यासोबत असलेल्या अनेक त्या चित्रकारितेच्या व्यवसायामधले त्यांचे मित्र असतील. त्यानंतर त्याच शासकीय चित्रकला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून बाबांनी कामकाज केलं. त्या ठिकाणी असलेले त्यांचे शिष्य असतील. त्यानंतर बाबांनी महानुभाव अध्यात्माचा अभ्यास करून या अध्यात्माच्या अनुषंगानं दीक्षा अनुसरण घेतली. त्यानंतर त्यांची लाभलेली, त्यांना असलेली सगळी भक्तमंडळी त्यांची, त्या सर्वांनी आपल्या स्मृतींना एक उजाळा मिळावा म्हणून बाबांच्या या जीवनावरती एक असा समृद्ध ग्रंथ तयार केला आणि त्याचं प्रकाशनही आज या 125व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं वाठोळा शुक्लेश्वर या गावी संपन्न झाला. श्री दत्त मंदिर देवस्थानाच्या 125व्या वर्धापन दिन सोहळ्याचे वाठोळा शुक्लेश्वरचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला गेलाय. साधू संत, राजकीय नेते आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा दिवस अविस्मरणीय ठरला आहे. श्री दत्त मंदिर देवस्थानाच्या 125व्या वर्धापन दिन सोहळ्याचे वाठोळा शुक्लेश्वरचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिला गेला आहे. अमरावतीत PR पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप तर्फे टेक लॉन्स 2025 या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे दिमागदार उद्घाटन झाले.
सुपर 30चे संस्थापक आणि गणित तज्ज्ञ आनंद कुमार यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने हा कार्यक्रम सुरुवातीपासूनच विद्यार्थी आणि उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवित आहे. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी 10,000हून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे. पाहूया या भव्य कार्यक्रमाची सविस्तर माहिती. टेक्लॉन्स 2025चे उद्घाटन सुपर 30 प्रोग्रामचे संस्थापक आनंद कुमार यांच्या हस्ते पार पडलेत. या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा जसे की हॅकथॉन, कोडेथॉन, मॉडेल एक्झिबिशन, स्टार्टअप कॉम्पिटिशन यांचा समावेश होता. आनंद कुमार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोटिवेशन शिवाय इनोव्हेशन शक्य नाही या विचाराची महत्त्व पटवून दिले. त्यांनी सुपर 30च्या यशोगाथा सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. PR पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपने आयोजित केलेल्या टेक्लॉन्स 2025ने विद्यार्थ्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण केलाय. शिक्षण, संशोधन आणि नवकल्पनांचा संगम असलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना प्रेरणा देत नवीन उंची गाठण्याचा ध्यास दिला आहे. दर्यापूर हे अमरावती जिल्ह्यातील एक छोटंसं शहर आता अवैध धंद्यांसाठी चर्चेत आहे. रेत तस्करी, वरली मटका आणि अवैध दारू विक्रीमुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडलाय. पाहूया या विषयावर सविस्तर रिपोर्ट. दर्यापूर तहसीलमधनं रात्रभर रेत तस्करी करणाऱ्या ट्रकांची बिनधास्त ये-जा सुरू आहे. महसूल प्रशासन व पोलीस विभाग यांच्या दुर्लक्षांमुळे हे धंदे भरभराटीला आले आहेत अशी चर्चा आहे. याशिवाय वरली मटका आणि अवैध दारू विक्रीचे अड्डे गावागावात फोफावत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते या धंद्यांना काही अधिकारी व बड्या राजकीय नेत्यांचे आशीर्वाद आहे, ज्यामुळे प्रशासनाकडनं कोणतीही ठोस कारवाई होत नाही. यामुळे या भागातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. स्थानिक लोक प्रशासनाच्या या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. या विषयावर कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दर्यापूरमधील अवैध धंद्यांविरोधात प्रशासन कठोर पावले उचलेल का, की अजूनही नागरिकांना त्यांचा आवाज उठवत राहावा लागेल? यासाठी प्रशासन आणि राजकीय नेत्यांची भूमिका किती महत्वाची आहे हे लवकरच कळेल. दर्यापूर तालुक्यातील वडुरा पूर्णा गावात गेल्या 30 वर्षांपासून परमहंस श्री बंडूजी महाराज यांच्या समाधी मंदिरात आयोजित होणाऱ्या भव्य यात्रा महोत्सवाचे यंदाही भाविकांच्या मनात स्थान मिळवले आहे. या उत्सवाला उपस्थित लाखो भक्तांनी दर्शन घेऊन व महाप्रसादाचा आस्वाद घेत भक्तिमय वातावरण निर्माण केले आहे. वडुरा पूर्णा गावातील परमहंस श्री बंडूजी महाराज यांच्या समाधी मंदिरात आयोजित यात्रा महोत्सव यावर्षीही लाखो भाविकांसाठी भक्तिरसाचा सोहळा ठरला. मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या यात्रेत महाप्रसादाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सतपाल भाऊ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने केले. यात्रा परिसरात महिलांसाठी व मुलांसाठी विविध आकर्षक वस्तूंच्या दुकानांनी बाजारपेठ सजली होती. स्थानिक व जिल्ह्यातील ग्रामीण शहरी भागातून आलेल्या लोकांनी यात्रेचा आनंद लुटला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे यात्रा शांततेत पार पडली. जय बंडू महाराज की जय. मी डॉक्टर गोवर्धन वामनरावजी ढगे, राहणार अमरावती. मी आज इथे बंडू महाराज संस्थान इथे आलेलो आहे वडुरा इथे. हे संस्थान खूप जुनं आहे आणि आम्ही 30 ते 35 वर्षापासून इथे भक्त आहे. इथे फार मोठा आज कार्यक्रम इथे आयोजित केलेला असते आणि हा सतत 25 वर्षापासून इथे सुरू आहे आणि इथे फार मोठा भंडारा इथं आयोजित केलेला असते. हजारो लोक या भंडाऱ्याचे भाविक प्रसाद घेतात आणि महाराजांचं महत्त्व असं आहे की या 30 ते 40 कोसामध्ये महाराजाचे भक्त पसरलेले आहेत आणि संस्थांचं फार मोठं नाही पण छोटंसं असं एक काम सुरू आहे. ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी बंडू महाराज संस्थानला मदत करावी अशी माझी विनंती आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष सतपाल भाऊ आहेत, हे मूर्तिजापूर येथे राहतात. सेक्रेटरी कपले भाऊ उमरी अकोला येथे राहतात. हे 20 ते 25 वर्षापासून इथे काम पाहतात आणि बाकी सदस्य पण आहेत. ते सध्या कार्यक्रमामध्ये बिझी असल्यामुळे इथे नाही येऊ शकले. आज इथे कार्यक्रम सुरू आहे. या ठिकाणी खूप भाविकांची सध्या आज इथे गर्दी आहे.
आणि सालाबादप्रमाणे यावर्षी पण आहे आणि असाच हा कंटिन्यू सुरू राहील. किती वर्षापासून हा कार्यक्रम चालत आहे आपण सांगू शकाल? 25 ते 30 वर्षापासून सुरू आहे. भंडारा सुरू आहे, कार्यक्रम मोठा सुरू आहे, गावात मिरवणूकसुद्धा पूर्ण निघत असते. हा असाच 25 वर्षापासून सतत सुरू आहे आणि हा दिवसेंदिवस वाढत आहे. परमहंस श्री बंडूजी महाराज यांच्या समाधी मंदिरातील यात्रा भाविकांच्या भक्तिभावाने भारावून गेली आहे. एकात्मकता व श्रद्धेचे प्रतीक ठरलेल्या या यात्रेने यंदा आणखी एक विक्रमी महोत्सव पार पडला. पुढील वर्षीही या यात्रेच्या उत्सवात भाविकांचा असाच मोठा प्रतिसाद मिळेल. वलगाव महाराष्ट्रातील बैलगाडी स्पर्धेची परंपरा जपणाऱ्या वलगाव येथे सुरू आहे भव्य शंकरपट. 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून स्पर्धकांनी सहभाग घेतलाय. माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेमध्ये 5 लाख रुपयांचे भव्य बक्षीस ठेवण्यात आले आहे. चला या शंकरपटाची अधिक माहिती जाणून घेऊया. वलगाव येथे सुरू असलेल्या शंकरपट स्पर्धेने बैलगाड्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. डॉक्टर निंबाळकर यांनी सिटी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशी 6 सेकंद 92 पॉइंटच्या कामगिरीसह मण्या आणि लायटर या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकाविला आहे. शेतकऱ्याच्या मनोरंजनाचा सर्वात मोठा खेळ म्हणजे बैलगाडा आणि भव्य किसान शंकरपट याचे आयोजन वलगाव येथे करण्यात आले आहे. दरवर्षी वलगावमध्ये माजी आमदार यशोमतीताई ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या माध्यमातून एक मोठी शंकरपट आयोजित केली जाते आणि ही शंकरपट ज्याच्यामध्ये 5 लाख रुपयाचे यावेळेस बक्षीस आहे. काय म्हणणार, कसं काय आयोजन आहे? कसं आहे, शेतकरी ह्या जूनपासून तर पूर्ण 1 वर्ष जो मेहनत करतो आणि आपले पूर्ण त्याचा त्या 4-5 महिन्यात जे मेहनत होते आणि ते आपलं उत्पन्न काढते. या जो जून महिना, जून ते जानेवारीमध्ये, जानेवारीपासून तो एकदम म्हणजे शांत असते, त्याला कोणतेच काम नसते. यावेळेस आमचं शंकरपट जानेवारीमध्ये 19-21 तळेगावनंतर वलगाव, वलगावनंतर बैरम. याच्यामुळं शंकरपट जो आम्ही 3-4 दिवस आमचा चालतं, याच्यामुळं पूर्ण कास्तकार लोक इथून 30-40-50 खेड्यातले इथे जमा होते आणि त्यांना आनंद मिळतो. आणि बैलगाडी शर्यतीचा आमचा एकच उद्देश आहे की जे गोरे तयार होते, जे गोधन तयार होते, गोधन हे बैल शर्यतीमध्ये कामात पडते आणि त्याच्यानंतर तो शेतीसाठी कामात पडते. त्याच्यामुळं गुरांची संख्या आणि चांगल्या जातीच्या गुरांची संख्या वाढते. आणि वलगावमध्ये आता 30-35 गोरे लोकांनी विकत घेतले. हेच गोरे आता त्यांच्या कास्तकारीच्या कामात पडते. त्याच्यामुळं आज कास्तकाराची खूप बिकट परिस्थिती आहे. शासनाचं या कास्तकारावर लक्ष नाही आहे. सोयाबीन, कापूस अजिबात भाव नाही आहे. तरी त्यांची शांतता आणि त्यांचं जे संयम जे आहे हे दूर होण्यासाठी आम्ही त्यांचा मनोरंजनाचा खेळ या 7 वर्षापासून आमचा चालू आहे. पूर्ण पट कमिटी आम्ही पूर्ण मेहनत, यंग जनरेशनला सगळे कास्तकार आहे म्हणून आम्ही हा खेळ इथं घेतो. एकूणच जो बैल आहे त्याच्या खाण्यापिण्यासाठी काय खर्च केला, त्याला मोठा करण्यासाठी काय काय त्याची व्यवस्था केली? बैलाचा एका दिवसाचा 700 ते 1000 रुपये खर्च आहे. त्यांना रोज सकाळी 1 लिटर आणि सायंकाळी 1 लिटर दूध असते. त्यांच्यानंतर काजू, बदाम, अंडे हे कास्तकार त्यांची आमचं संगोपन करते. एका बैलाची किंमत 10 लाखापासून तर 50 लाखापर्यंत इथं एक बैल आले आहे. आमच्या इथं तळेगावनंतर खूप म्हणजे इथे 170 ते 180 जोडी आली आहे. आज आमच्या पटाचा दुसरा दिवस आहे. उद्या फायनलचा दिवस आहे. उद्या फायनलच्या दिवसानंतर बक्षीस वितरण होईल आणि त्याच्यानंतर पटाची सांगता होईल. काय आपली प्रतिक्रिया? आमच्या वलगावमध्ये 7 वर्षापासून शंकरपट चालू आहे आणि या शंकरपट सर्व लोक त्या शंकरपटाला साथ देतात. वलगावातले पण लोक देतात, कमिटी पण साथ देतात. तेच आमच्यासाठी चांगले आहे. काय म्हणणार? बैरम जाणार आता इथून काय प्रतिक्रिया? आम्ही पट कमिटीतले लोक आहे. बोला. आमच्या इथे आमचे जे मित्र आहे डॉक्टर निर्मळ साहेब, ते वेटरनरी प्रॅक्टिस करतात. याच्यात फ्री ऑफ चार्ज त्या वळूंना किंवा त्या बैलांना मेडिसिन वगैरे जे काही असते ते त्यांच्याकडून. आणि डॉक्टर साहेब खूप इंटरेस्टेड आहे. त्याच्याच माध्यमातून डॉक्टर साहेबाच्या आम्ही सर्व त्यांचा गावकरी मंडळी सर्व सहकार्य करतो. एकूणच आपण बघितलं की भव्य शंकरपट हे आयोजन वडगाव मध्ये होत आहे आणि वलगाव अमरावती मार्गावर एका शेतामध्ये हा आयोजन आहे आणि 5 लाख रुपयाचे बक्षीस वितरित करणार आहे. गौधनाची रक्षा करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी या प्रकारची मागणी करण्यात आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या कापसाला आणि सोयाबीनला भाव नाही,
त्यामुळे शेतकरी हा त्रस्त झालेला आहे. दुसरीकडे शंकरपट हा पारंपरिक जो खेळ आहे हा भविष्यात सुद्धा राहावा यासाठी सुद्धा सरकारने प्रयत्न करावे या प्रकारच्या मागण्या होत आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमुळे या स्पर्धेला एक आगळा वेगळा उत्साह दिसून येत आहे. जिगरी ग्रुपची शंकरपट इथे 6 सेकंड 92 पॉईंटमध्ये इथे आलेले आहे. आपण जी बघितली आता शंकरपट यामध्ये मन्या आणि लायटर नावाचे दोन एक बैलांची जोडीने येते 6 सेकंड 92 पॉईंटमध्ये येथे येण्याचा इथे हे केलेला आहे, पराक्रम केला आहे आणि त्यांचं इथे अभिनंदन केलं जातं. वलगाव येथे होणाऱ्या शंकरपटमध्ये माजी आमदार यशोमतीताई ठाकूर या थोड्याच वेळात येत आहेत. ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या माध्यमाने यांच्या मार्गदर्शनामध्ये मागील कित्येक वर्षापासून ही वलगाव येथे पारंपरिक बैलगाडा शर्यत आहे आणि शंकरपटची ही शर्यत बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने इथे गर्दी जमा झाली आहे. प्रेक्षकांची गर्दी हा खरा आनंद असतो शेतकऱ्यांचा. प्रत्येक शेतकऱ्याला शेतमजुराला वाटतो की आमची जोडी जिंकायला पाहिजे. तिकीट पाठवा. माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेला भव्य स्वरूप देण्यात आले आहे. अंतिम दिवशी 5 लाख रुपयांचे बक्षीस वितरण होणार असून या स्पर्धेचा मोठा क्षण ठरणार आहे. वलगावमध्ये सुरू असलेला हा शंकरपट महाराष्ट्रातील बैलगाडी स्पर्धांचा शिरोमणी ठरत आहे. उद्याच्या अंतिम दिवशी कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या रोमांचक स्पर्धेचा शेवटचा दिवस चुकवू नका. नेपाळमधील लुंबिनी भगवान गौतम बुद्धाची पवित्र जन्मभूमी सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. युनेस्कोने ताज्या अहवालात या ऐतिहासिक स्थळावर अनियंत्रित विकास आणि पर्यावरणीय हानीमुळे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा गमावण्याचा धोका व्यक्त केलाय. या पवित्र स्थळाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक स्तरावर उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. चला पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. शांततेचे प्रतीक आहे आणि त्याचा जागतिक वारसा म्हणून दर्जा कायम ठेवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. युनेस्कोचा इशारा हा जगाला दिलेला एक इशारा आहे की इतिहासाच्या या अमूल्य खुणा आपण कायम जतन करायला हव्यात. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है. कोई बात नहीं, अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ. मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से. फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती. डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अमरावतीच्या धोबी समाजासाठी मोठी बातमी. शहरातील धोबी समाजासाठी आरक्षित असलेल्या प्लॉटचा मालकी हक्क मिळवण्यासाठी महत्वाची हालचाल सुरू झाली आहे. या संदर्भात आमदार रवी राणा यांच्या हस्तक्षेपाने 29 जानेवारीला भूमी अभिलेख कार्यालयात सुनावणी होणार आहे. या महत्वाच्या मुद्द्यावर सविस्तर माहिती जाणून घेऊया. अमरावती महानगरपालिका हद्दीतील विकास आराखडा भाग 174 मधील सर्वे नंबर 94 शीट नंबर 17 येथील 19-25 चौरस फूट जागा धोबी समाजासाठी आरक्षित आहे. मात्र अद्यापही मालकी हक्क बुंदेला धोबी समाजाला मिळालेला नाही. यासाठी युवा स्वाभिमानचे उपाध्यक्ष महेश किल्लेदार, बुंदेला धोबी समाजाचे अध्यक्ष वैजनाथ बुंदेले आणि प्रवीण धुराटकर यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आहे. आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 4 जानेवारीच्या बैठकीत भूमी अभिलेख विभागाला तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले. अब नंबर नहीं है, कब से रुकता आ रहा भाऊ.
कब से वारंवार महानगर पालिका हमारे फुटबॉल के सब इसकी भूमि अभिलेख महानगर पालिका प्रॉब्लम ये है भाऊ इसके अंदर जब आप स्वतः आमदार होके इसकी निर्कश लेके 7 मीटिंग लगाया है, 7 मीटिंग के अंदर आपने 25 लाख रुपए की अगली मीटिंग को फाइनल डिसीजन देके 25 लाख की निधि करा है, तो फिर महानगर पालिका और भूमि अभिलेख में क्या प्रश्न है? वो जगह का संपर्क में क्या है? वो जगह जब हमारे नाम से आपने खुद राहुल रंजन महिवाल जी थे यहाँ के कलेक्टर, उन्होंने अलॉटमेंट करके हमका पीआर कार्ड आपने सुजाता कड़ू मैडम से बना के किया था। इतना बड़ा प्रोसीडिंग आम सभा की प्रोसीडिंग में महानगर पालिका हमको करारनामा बोलते क्या चूतिया बना ली है? इतना बड़ा ये करारनामा हमारे साथ में कर रही तो ये चूतिया बनाने का भी दावा हमको नहीं देंगे जगह का। अरे गाड़गे बाबा की जन्मभूमि, गाड़गे बाबा की कर्मभूमि, अमरावती में धोबी समाज के नाम से गाड़गे बाबा का एक भी सभागृह नहीं है। एक सभागृह तो होता महानगर पालिका वाला। ये करारनामा देके क्या कर रहे हैं आप? वो तुम्हारा एक अधिकारी यादवट्टा जो गणेश था उसका अमरावती धोबी समाज की एक बहुत मौके की जगह अमरावती में है। ऑक्सीजन पार्क के सामने इस जगह के लिए कई वर्षों से बुंदीला धोबी समाज का प्रयास शुरू है। धोबी समाज अपनी जगह के लिए कई बार महानगर पालिका से कई बार इस जगह की डिमांड के लिए कई दस्तावेज पेश कर चुका है। अब बारी यहाँ तक आ गई है कि भूमि अभिलेख कार्यालय द्वारा आगामी 29 तारीख को सुनवाई रखी गई है, अंतिम सुनवाई रखी गई है कि यह जगह जो है ये धोबी समाज के ही हिस्से की है करके। कई वर्षों से इस जगह के लिए प्रयास कर रहे हैं। हमारे साथ में प्रवीण भाऊ धुराटकर है। जानेंगे हम किस प्रकार से बार बार ये मुद्दा आपने उठाया। प्रवीण भाऊ, आपने महानगर पालिका में भी आमदार रवि राणा की सभा में मुद्दा उठाया, क्यों ये अभी तक की जगह धोबी समाज के नाम पर नहीं? अमरावती महानगर पालिका 1983 में स्थापित हुई। 1983 में स्थापित होने के बाद में उन्होंने डीपी आरक्षित के अंदर मुझे 94/6/12 उसके अंदर धोबी घाट रिजर्वेशन बताया गया। उस रिजर्वेशन की पहली जगह जहाँ पर अभी आशियाना क्लब बन चुका है, वो जगह के ऊपर धोबी घाट की जगह थी। वो धोबी घाट की जगह उस टाइम पे अमरावती संगठना जो बुंदीला धोबी समाज की संगठना है ये कार्यरत थी, लेकिन उसके अंदर रजिस्ट्रेशन नंबर ना रहने के कारण वारंवार उस जगह का पाठ पुरावा स्वर्गीय बबनराव जी बुंदेले, बब्बू जी धोटे, मोहन जी बुंदेले, जो कार्यकारिणी के सुखलाल जी किल्लेकर इन्होंने कार्यरत करते हुए आते रहे और उसको न्याय देने के हिसाब से। लेकिन देखो, डीपी आरक्षित करती है महानगर पालिका एक दिन में, लेकिन आरक्षित करे बाद में निकालने की नोटिस कभी नहीं देती है। उस जगह पर माननीय आयुक्त कुंदन कौशिक मैडम और कलेक्टर उस टाइम की ग्रामीण की लेडीज़ मेरी फंडानिस मैडम, इन्होंने एक ही दिन के अंदर वो जगह कैंसिल करके धोबी घाट की वहाँ पर आशियाना क्लब बनाया। उसके बाद में महानगर पालिका ने उसको उस डीपी को उठा के सामने जो जगह है ऑक्सीजन पार्क के सामने, उस जगह पर वो डीपी आरक्षित कर दी है। तो ये लड़ाई हमारी 1983 से चालू है सर, और 83 लड़ते यहाँ तक आए। फर्स्ट टाइम जब आमदार रवि भाऊ राणा चुनकर आए बडनेरा मतदार संघ से, तो उन्होंने इसका प्रास्ताविकता से पूरा अभ्यास किया। 2012 के अंदर सम्मान्य सुनील भाऊ देशमुख के व्यक्तिगत निधि से 9,500 गलिच्छ निधि से महानगर पालिका के अंदर से टेंडर लग गया था। अटल साहब इसके साहब के एरिया के और अग्रवाल जी को इसे टेंडर मिला था, लेकिन कागज पत्री कम होने के कारण हम उस जगह पर उस धोबी घाट का निर्माण नहीं कर सके। उसके बाद में वारंवार इस जगह का निर्णय करते उसका पीआर कार्ड तैयार हुआ। पीआर कार्ड तैयार करने के अंदर सबसे बड़ा श्रेय माननीय आमदार रवि भाऊ राणा का है, और उस टाइम के कलेक्टर हमारे राहुल रंजन महिवाल जी, इन्होंने ये हमारे न्याय देने का काम करा। सुजाता कड़ू मैडम उस प्रकार की यहाँ की मैडम थे, उन्होंने हमें पीआर कार्ड दिया। उसके बाद में महानगर पालिका ने 2016 में हमारे से एग्रीमेंट करारनामा करके वो जगह ताबे में नहीं दिया। ताबे में नहीं देने के कारण उस संस्था की कुछ तो भी खाजगी जगह है वहाँ, वो जगह खाजगी जगह होने के कारण वो संस्था के जो भी संस्था चालक है वो वारंवार हमें त्रास देते थे, पुलिस कंप्लेंट की दौड़ देते थे, और हमको ताबा नहीं मिलने के कारण हम वो जगह नहीं करें। आने वाले अभी 4 तारीख के दिन जो आम सभा हुई महानगर पालिका के अंदर पिछले महीने की 4 तारीख को, उस आम सभा के अंदर सम्माननीय रवि राणा ने इसका नेतृत्व करने का प्रवीण धुराटकर, महेश किल्लेकर और अशोक जी धोटे, इन तीनों को नेतृत्व करने का मौका दिया। हमने पूरी बात बाजू आयुक्त महोदय के सामने मांडी और
रवि भैया राणा ने इसको तुरंत दूर करने के लिए 3 दिन का टाइम महानगर पालिका को दिया और 3 दिन के अंदर ही महानगर पालिका के सन्माननीय आयुक्त साहब ने मीटिंग लगाकर सन्माननीय हमारे प्रभाग के नगर सेवक, माजी बांधकाम सभापति, माजी शिक्षण सभापति आशीष भाऊ गावंडे, उनके नेतृत्व में हमारी मीटिंग हुई भूमि अभिलेख के साथ में। और आज हमें पत्र मिला है 29 तारीख को इसकी फाइनल मोजनी हो जाएगी। क्या लगता है कि धोबी समाज के और भी विकास के लिए आने वाले समय में वधूवर परिचय सम्मेलन और जो सामूहिक विवाह की आपकी जो परंपरा थी वो कहीं ना कहीं रुकी, वो भी आगे बढ़ना चाहिए ऐसा लगता है? कार्यकाल इस बॉडी का खत्म हो चुका है सर जी। आने वाले कुछ ही दिनों के अंदर नवी कार्यकारिणी बनेंगी और हम 11 जोड़े का नवा सामूहिक विवाह कराएंगे आगे। निश्चित रूप से हमारे साथ थे प्रवीण भाऊ दुराटकर, जिन्होंने इस लड़ाई को बार बार लड़ा है, अपनी हक की लड़ाई को। समाज की हक की जगह है, धोबी समाज की यह जगह है और उसे हासिल करने के लिए 29 तारीख को सुनवाई की गई है। यहाँ के युवा स्वाभिमान के शहर उपाध्यक्ष महेश जी किल्लेकर, साथ ही बुंदेला धोबी समाज के अध्यक्ष जो है बैद्यनाथ जी बुंदेले, इनका भी बहुत पाठ पुरावा इसके अंदर है। और यह जगह आगामी 29 तारीख को धोबी समाज के नाम पे रहेंगी और यहाँ पर कई बहुत बड़ा एक हॉल भी यहाँ पर बनाने का भी एक मानस चल रहा है। 25 लाख रुपए के निधि से ये बनने वाला है, ऐसा भी राणा दंपत्ति की ओर से आश्वासन दिया गया है। निश्चित रूप से धोबी समाज के विकास के लिए बहुत महत्वपूर्ण मुद्दा है। 29 जानेवारीच्या सुनावणीत धोबी समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी धोबी समाजातील पदाधिकारी व स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत। 11 जानेवारीच्या रात्री गांधीबाग येथील एक व्यापारी लुटला गेलाय। चाकूच्या धाकावर झालेल्या या लुटीच्या घटनेला पोलिसांनी तात्काळ गंभीरतेने घेतले आहे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने 5 आरोपींना ताब्यात घेतलंय। हे प्रकरण आता नागपूर पोलिसांच्या तपासाखाली आहे। 11 जानेवारी रोजी रात्री गांधीबाग येथील भांड्यांचे व्यापारी घनश्याम वासवाणी हे आपले दुकान बंद करून घरी जात असताना 2 बाईकवर आलेल्या 5 व्यक्तींनी चाकूच्या धाकावर वासवाणी यांना लुटलेत। या प्रकरणाचा तपास सुरू असताना नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या डीबी पथकाने 150 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि संबंधित गाडीचा क्रमांक मिळवला। यावरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेत तिघांना अटक केली आहे। त्यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे। उर्वरित 2 आरोपी उज्जैनमध्ये पडून गेले होते, मात्र पोलिसांनी तात्काळ त्यांना उज्जैन येथून अटक केली आहे। आरोपींकडनं चोरीत वापरण्यात आलेल्या 2 बाईकही पोलिसांनी जप्त केल्या आहेत। 11 तारीख को घनश्याम दास वासवानी करके है, जिनका गांधीबाग में एक स्टोर है, दुकान है भांडियों का, बर्तन का। वो रात को अपने घर आ रहे थे 9:30 बजे के करीब। अपने गली में जाते समय 2 बाइक पर आए 5 लोगों ने उसको चाकू मार के उनके पास से 1.5 लाख रुपए की कैश चुरा के ले गए थे। तो उस बारे में हम लोग ने डेकॉइटी का गुना दाखिल किया था 5 लोगों के ऊपर। उसके बाद उनका कोई ट्रेस नहीं था, कुछ नहीं था। तो हमारी टीम ने, डीबी टीम, पीएसआई मोरखड़े और उनके साथ पूरी टीम ने पूरे 5 दिन तक लगभग 150 से ज़्यादा के सीसीटीवी चेक करके गाड़ी नंबर क्लियर किए। गाड़ी नंबर को क्लियर करने के बाद गाड़ी ओनर्स के थ्रू हम लोग ने आरोपी तक पहुँचे। परसों पहले हम लोग ने नागपुर के शांतिनगर में रहने वाले 2 मेजर लड़के थे, विक्की दुआरे और सुजल पाटिल। उनके साथ एक नाबालिग बच्चे को भी हम लोग ने ताबे में लिया था। 2 आरोपियों को कल ही हम लोग ने कोर्ट में पेश किया था। उनको 22 तारीख तक पुलिस कस्टडी मिली हुई है। नाबालिग बच्चे को हम लोग ने बाल सुधार गृह में जमा कर दिया था। उनके साथ जो और 2 थे जो आरोपी थे, वो घटना करके यहाँ से नागपुर से भाग गए थे। उनको ट्रेस करते करते हमें उज्जैन में है ये पता चला था। तो कल हम लोग ने वहाँ से उज्जैन से शाम को 4-5 बजे हम लोग ने ताबे में लेके रात को लाके उनको अरेस्ट किया। अभी उनको कोर्ट में पेश कर रहे हैं। आरोपियों ने जो गाड़ियाँ यूज़ की थी गुना करते समय, दोनों भी सीज हो चुकी है। बाकी आरोपी ने जो यूज़ किया हुआ चाकू और जो चुराए गए पैसे, उस बारे में अभी तफ्तीश चालू है, वो भी जल्दी ही रिकवर हो जाएगा। अभी तक सिर्फ गाड़ियाँ ही जब्त की गई है जो गुन्हे में यूज़ की गई थी। अभी तक जो चोरी गया मुद्देमाल है अभी तक जब्त नहीं किया है। जो मेन आरोपी उज्जैन भागे थे उनके पास ही था, तो उनको अभी लाया, उनको इंट्रोगेशन करके उनसे चोरी गई मुद्देमाल है और जो यूज़ किया हुआ चाकू है हम लोग जब्त कर रहे हैं। ये आरोपियों के ऊपर पहले कोई गुने का कोई रिकॉर्ड नहीं है। इसमें से 2 आरोपी जो है वो पहले ये जो कंप्लेनेंट है उसके पास थोड़े दिन के लिए काम करने गए थे। तो उन्होंने ये पूरी इन्फॉर्मेशन बाकी साथियों को देके ये काम को अंजाम किया है। पूरे ये नए लड़के हैं, उनके ऊपर पूरा कोई क्राइम का रिकॉर्ड नहीं है। सर, ये पूरी कार्रवाई किन के वरिष्ठ मार्गदर्शन में की गई है?
ये कार्रवाई माननीय सीपी साहब, जॉइंट सीपी साहब, एडिशनल सीपी साहब और डीसीपी साहब के मार्गदर्शन के अंदर, एसीपी साहब के मार्गदर्शन के अंदर ये पूरी कार्रवाई हुई है। ये कार्रवाई में हमारे पूरे डीबी टीम के दोनों ऑफिसर्स, पूरी टीम पूरी जी जान से मेहनत करके उन्होंने दिन रात एक करके ये कार्रवाई इन्वेस्टिगेशन करके आरोपियों को निश्चित किया और उनको अरेस्ट किया है और बाकी रिकवरी की भी कार्रवाई वो आगे कर रहा है। या प्रकरणातील तपास चालू आहे आणि पोलिसांनी आरोपींविरुद्ध अधिक कारवाई सुरू केली आहे। नागपूरमधील आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रविवारी रात्री इंगोली नगर येथे 57 वर्षाच्या इसमाचा खून करण्यात आलाय। त्याच्या मृतदेहाला पोत्यात बांधून ठेवले होते। यामध्ये मृतकाची पत्नी आणि तिचा अल्पवयीन मुलगा सहभागी असल्याची पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। इंगोली नगर येथे एका घरात रविवारी रात्री 12:30 वाजता 57 वर्षीय इसमाचा खून केला गेलाय। या हत्येचे कारण मृतकाचा व्यसनाचा त्रास होता, ज्यामुळे त्याच्या घरात तणाव निर्माण झाला। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर मृतकाची पत्नी आणि मुलाने त्याचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून ठेवला होता। याबाबत अधिक तपास करीत असताना हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भेदोडेकर यांनी माध्यमांशी बोलताना घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे। काल रात्री 12:30 वाजताच्या दरम्यानमध्ये आम्हाला एक माहिती प्राप्त झालेली होती की इंगोली नगर येथे एक भाड्याने राहणारा 57 वर्षीय मृतक याचा खून झालेला आहे आणि त्याची बॉडी एका पोत्यामध्ये ठेवलेली आहे अशी माहिती प्राप्त झालेली होती। त्यावरून आम्ही घटनास्थळी गेलो असता मृतकाची बॉडी एका बोरीमध्ये ठेवलेली आढळून आलेली आहे। मृतक जे प्राथमिक आपल्याला माहिती भेटलेली होती त्यानुसार मृतक हा दारूचा व्यसनी होता आणि दारूच्या व्यसनी असल्यामुळे घरच्यांना त्रास होता। त्यामुळे पत्नी आणि तिचा अल्पवयीन मुलगा यांनी मिळून मृतकाला मारलेला आहे आणि एक विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नामध्ये ते होते। तर तशी माहितीवरून आपण सगळी प्रक्रिया केलेली आहे आणि दोघांनी आज सकाळी ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढची कायदेशीर आम्ही प्रक्रिया करीत आहे। मृतक हा एका खाजगी हार्डवेअरच्या दुकानामध्ये खाजगी नोकरी करत होता आणि अति दारू सेवन करत होता आणि घरी यांची वारंवार तक्रार भांडणं वगैरे होत होते। नाही, याच्यामध्ये रेकॉर्ड वगैरे काही नाही, घरातलंच मॅटर आहे, कोणाचे क्राईम रेकॉर्ड वगैरे काही नाही आहे। मृतकाला गळा दाबून मारलेला आहे असं प्राथमिक दिसत आहे। तसंच बॉडी PM करीता आपण रवाना केलेली आहे। PM मध्ये एक्झॅक्ट कारण आपल्याला निश्चित मृत्यूचं कारण PM झाल्यानंतर कळूनच येईल। याच्यामध्ये आम्हाला जे मृतकाचा जो अल्पवयीन मुलगा होता त्याच्या मित्राने ही आपल्या पोलीस स्टेशनला माहिती दिलेली होती। त्यांनी सांगितलेलं होतं का असं असं माहिती आहे आणि असं असं मला त्यांनी सांगितलेलं आहे मृतकाच्या अल्पवयीन मुलाने। तर त्याबद्दल काय आहे का शहानिशा करावी असे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं। त्यावरून मग आपले रात्रपाडी अधिकारी आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे जाऊन पाहणी केली असता त्याने जी माहिती दिली होती त्याप्रमाणे तिथे घटनेवर त्या गोष्टी आढळून आल्या। त्यावरून मग आपण तक्रार दाखल करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत। सध्या पोलिसांनी मृतकाची पत्नी आणि मुलाला अटक केली आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी अधिक तपास करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे। अमरावतीच्या बेनाम चौकातून जिथे शाळा सुटण्याच्या वेळेस ऑटो आणि कारची टक्कर होऊन वाहतूक ठप्प झाली आहे। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार अचानक ब्रेक लागल्यामुळे आणि वाहने आमने सामने आल्याने हा अपघात झालाय। चला या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया। घटना अमरावतीच्या बेनाम चौकातील आहे। शाळा सुटल्याच्या वेळेस गर्दीमुळे एक ऑटो आणि कार एकमेकांवर आदळला। प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार दोन्ही वाहने समोरासमोर आली आणि अचानक ब्रेक लागल्याने हा अपघात झालाय। सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र या टक्करमुळे ऑटो आणि कारला नुकसान पोहोचले आहे। अपघातानंतर दोन्ही वाहन चालकांमध्ये वादविवाद झाला, त्यामुळे काही वेळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाद मिटवला व वाहनांना बाजूला करून रस्ता मोकळा केला। त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण यावरून आपणाला हे लक्षात येत आहे की व्यस्त वेळेत वाहतूक नियमांचे पालन करणे आणि संयम राखणे किती महत्त्वाचे आहे। नागपूरवरनं एक हृदयदावक बातमी। नागपूरच्या वाठोडा चौकात भीषण अपघात घडलाय। एका 65 वर्षीय महिलेचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय। या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया। नागपूरच्या वाठोडा चौकात सकाळी एक भीषण अपघात घडलाय। 45 वर्षीय महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने तिला चिरडले। या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झालाय।
स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि काही वेळातच वाठोडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की ट्रक चालकाचा वेग अधिक असल्याने तो वाहनावर नियंत्रण ठेवू शकला नाही. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपघाताच्या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून वाठोडा चौकातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागरिकांच्या मते चौकातील रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पुलाची आवश्यकता आहे, कारण या परिसरात वारंवार अशा अपघातांच्या घटना घडत आहेत. वाठोडा पोलिसांनी अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे. तसेच ट्रक चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे, ज्याद्वारे नशेच्या अवस्थेत वाहन चालवले होते का हे निश्चित केले जाणार आहे. घटनास्थळी झालेल्या गोंधळानंतर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती, मात्र पोलिसांनी लवकरच वाहतूक सुरळीत केली आहे. नागपूरच्या वाठोडा चौकातील हा अपघात खरोखरच हृदयद्रावक आहे. अशा घटनांमुळे वाहतूक नियम आणि रस्ता सुरक्षेबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. तसेच नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. परतवाडा अमरावती मार्गावर विना परमिट चालणाऱ्या ट्रॅव्हल्स गाड्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात असून प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष या प्रकरणात दिसून येत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या असतानाही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या प्रकरणात आरटीओ अधिकारी उर्मिला पवार आणि इतर अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. 31 डिसेंबर 2024 रोजी परवाने संपले तरीही गाड्या कशा चालतात हा सवाल उपस्थित होतोय. यामध्ये पोलिसांनाही हप्ता दिल्याचा आरोप लोकांनी केलाय. प्रशासनाची भूमिका पारदर्शी नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक सरकार या वक्तव्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. अमरावती महानगरपालिका हद्दीतील विकास आराखडा भाग 174 मधील सर्वे नंबर 94 शीट नंबर 17 येथील 19-25 चौरस फूट जागा धोबी समाजासाठी आरक्षित आहे. मात्र अद्यापही मालकी हक्क बुंदेला धोबी समाजाला मिळालेला नाही. यासाठी युवा स्वाभिमानचे उपाध्यक्ष महेश किल्लेदार, बुंदेला धोबी समाजाचे अध्यक्ष वैजनाथ बुंदेले आणि प्रवीण धुराटकर यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला आहे. आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 4 जानेवारीच्या बैठकीत भूमी अभिलेख विभागाला तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले. कब से वारंवार महानगरपालिका हमारे फुटबॉल के सब इसकी भूमि अभिलेख महानगरपालिका प्रॉब्लम ये है भाव इसके अंदर, जब आपने आप स्वतः आमदार होके इसकी निर्देश लेके 7 मीटिंग लगाया है, 7 मीटिंग के अंदर आपने 25 लाख रुपए की अगली मीटिंग को फाइनल डिसीजन देके 25 लाख की निधि करा है, तो फिर महानगरपालिका और भूमि अभिलेख में क्या प्रश्न है? वो जगह का संपर्क में क्या है? वो जगह जब हमारे नाम से आपने खुद राहुल रंजन महूरा जी थे आगे कलेक्टर, उन्होंने अलॉटमेंट करके हमका पीआर कार्ड आपने सुजाता कौड़ी मैडम से बना के किया था. इतना बड़ा प्रोसीडिंग आम सभा की प्रोसीडिंग में महानगरपालिका हमको करारनामा करके क्या चूतिया बना ली है? इतना बड़ा ये करारनामा हमारे साथ में कर रही तो ये क्या चूतिया बना रहे अभी? आप दावा हमको नहीं देंगे जगह का. अरे गाड़गे बाबा की जन्मभूमि, गाड़गे बाबा की कर्मभूमि, अमरावती में धोबी समाज के नाम से गाड़गे बाबा का एक भी सभागृह नहीं है. एक सभागृह तो होता महानगरपालिका वालों. ये करारनामा देके क्या कर रहे हैं आप? वो तुम्हारा एक अधिकारी पट्टा जो गणेश था उसका. अमरावती धोबी समाज की एक बहुत मौके की जगह अमरावती में है. ऑक्सीजन पार्क के सामने इस जगह के लिए कई वर्षों से बुंदेला धोबी समाज का प्रयास शुरू है. धोबी समाज अपनी जगह के लिए कई बार महानगरपालिका से कई बार इस जगह की डिमांड के लिए कई दस्तावेज पेश कर चुका है. अब बारी यहाँ तक आ गई है कि भूमि अभिलेख कार्यालय द्वारा आगामी 29 तारीख को सुनवाई रखी गई है, अंतिम सुनवाई रखी गई है कि यह जगह जो है ये धोबी समाज के ही हिस्से की है करके. कई वर्षों से इस जगह के लिए प्रयास कर रहे हैं. हमारे साथ में प्रवीण भाऊ धुराटकर है. जानेंगे हम किस प्रकार से बार बार ये मुद्दा आपने उठाया. प्रवीण भाऊ, आपने महानगर पालिका में भी आमदार रवि राणा की सभा में मुद्दा उठाया, क्यों ये अभी तक की जगह धोबी समाज के नाम पर नहीं? अमरावती महानगर पालिका 1983 में स्थापित हुई. 1983 में स्थापित होने के बाद में उन्होंने डीपी आरक्षित के अंदर मुझे 94,
6/12 उसके अंदर धोबी घाट रिजर्वेशन बताया गया। उस रिजर्वेशन की पहली जगह जहाँ पर अभी आशियाना क्लब बन चुका है, वो जगह के ऊपर धोबी घाट की जगह थी। वो धोबी घाट की जगह उस टाइम पे अमरावती संगठना, जो बुंदेला धोबी समाज की संगठना है, ये कार्यरत थी, लेकिन उसके अंदर रजिस्ट्रेशन नंबर ना रहने के कारण वारंवार उस जगह का पाठपुरावा स्वर्गीय बबनराव जी बुंदेले, बब्बू जी धोटे, मोहन जी बुंदेले, जो कार्यकारिणी के सुखलाल जी किल्लेकर, इन्होंने कार्यरत करते हुए आते रहे और उसको न्याय देने के हिसाब से। लेकिन देखो, डीपी आरक्षित करती है महानगर पालिका एक दिन में, लेकिन आरक्षित करे बाद में निकालने की नोटिस कभी नहीं देती है। उस जगह पर माननीय आयुक्त कुंदन कौशिक मैडम और कलेक्टर उस टाइम की ग्रामीण की लेडीज़ मेरी फंडानिस मैडम, इन्होंने एक ही दिन के अंदर वो जगह कैंसिल करके धोबी घाट की वहाँ पर आशियाना क्लब बनाया। उसके बाद में महानगर पालिका ने उसको, उस डीपी को उठा के सामने जो जगह है ऑक्सीजन पार्क के सामने, उस जगह पर वो डीपी आरक्षित कर दी है। तो ये लड़ाई हमारी 1983 से चालू है सर, और 83 लड़ते यहाँ तक आए। फर्स्ट टाइम जब आमदार रवि भाऊ राणा चुनकर आए पडनेरा मतदार संघ से, तो उन्होंने इसका प्रास्ताविकता से पूरा अभ्यास किया। 2012 के अंदर सम्माननीय सुनील भाऊ देशमुख के व्यक्तिगत निधि से 9,500 गलिच्छ निधि से महानगर पालिका के अंदर से टेंडर लग गया था अटल साहब इसके साहब के एरिया के, और अग्रवाल जी को इसे टेंडर मिला था। लेकिन कागज पत्री कम होने के कारण हम उस जगह पर उस धोबी घाट का निर्माण नहीं कर सके। उसके बाद में वारंवार इस जगह का निर्णय करते उसका PR कार्ड तैयार हुआ। PR कार्ड तैयार करने के अंदर सबसे बड़ा श्रेय माननीय आमदार रवि भाऊ राणा का है, और उस टाइम के कलेक्टर हमारे राहुल रंजन महिवाल जी, इन्होंने ये हमारे न्याय देने का काम करा। सुजाता कड़ू मैडम उस प्रकार की यहाँ की मैडम थे, उन्होंने हमें PR कार्ड दिया। उसके बाद में महानगर पालिका ने 2016 में हमारे से एग्रीमेंट करारनामा करके वो जगह ताबे में नहीं दिया। ताबे में नहीं देने के कारण उस संस्था की कुछ तो भी खाजगी जगह है वहाँ, वो जगह खाजगी जगह होने के कारण वो संस्था के जो भी संस्था चालक है वो वारंवार हमें त्रास देते थे, पुलिस कंप्लेंट के दौर देते थे, और आपको ताबा नहीं मिलने के कारण हम वो जगह नहीं करें। आने वाले अभी 4 तारीख के दिन जो आम सभा हुई महानगर पालिका के अंदर, पिछले महीने की 4 तारीख को, उस आम सभा के अंदर सम्माननीय रवि राणा ने इसका नेतृत्व करने का प्रवीण दुराटकर, महेश किल्लेकर और अशोक जी धोटे, इन तीनों को नेतृत्व करने का मौका दिया। हमने पूरी बात बाजू आयुक्त महोदय के सामने मांडी, और रवि भैया राणा ने इसको तुरंत दूर करने के लिए 3 दिन का टाइम महानगर पालिका को दिया, और 3 दिन के अंदर ही महानगर पालिका के सम्माननीय आयुक्त साहब ने मीटिंग लगाकर सन्माननीय हमारे प्रभाग के नगर सेवक, माजी बांधकाम सभापति, माजी शिक्षण सभापति आशीष भाऊ गावंडे, उनके नेतृत्व में हमारी मीटिंग हुई भूमि अभिलेख के साथ में। और आज हमें पत्र मिला है 29 तारीख को इसकी फाइनल मोजनी हो जाएगी। क्या लगता है कि धोबी समाज के और भी विकास के लिए आने वाले समय में वधूवर परिचय सम्मेलन और जो सामूहिक विवाह की आपकी जो परंपरा थी वो कहीं ना कहीं रुकी, वो भी आगे बढ़ना चाहिए? ऐसा लगता है कार्यकाल इस बॉडी का ख़त्म हो चुका है सर जी। आने वाले कुछ ही दिनों के अंदर नवी कार्यकारिणी बनेंगी और हम 11 जोड़े का नवा सामूहिक विवाह कराएंगे। निश्चित रूप से हमारे साथ थे प्रवीण भाऊ दुराटकर, जिन्होंने इस लड़ाई को बार बार लड़ा है, अपने हक की लड़ाई को। समाज की हक की जगह है, धोबी समाज की यह जगह है, और उसे हासिल करने के लिए 29 तारीख को सुनवाई की गई है। यहाँ के युवा स्वाभिमान के शहर उपाध्यक्ष महेश जी किल्लेकर, साथ ही बुंदेला धोबी समाज के अध्यक्ष जो है बैद्यनाथ जी बुंदेले, इनका भी बहुत पाठ पुरावा इसके अंदर है। और यह जगह आगामी 29 तारीख को धोबी समाज के नाम पे रहेंगी, और यहाँ पर कई बहुत बड़ा एक हॉल भी यहाँ पर बनाने का भी एक मानस चल रहा है। 25 लाख रुपए के निधि से ये बनने वाला है, ऐसा भी राणा दंपत्ति की ओर से आश्वासन दिया गया है। निश्चित रूप से धोबी समाज के विकास के लिए यह बहुत महत्वपूर्ण मुद्दा है। अमरावतीतील वेलकम पॉइंट आणि परतवाडा मार्गावर बिना परमिटच्या ट्रॅव्हल्समुळे वाहन चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। या गाड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे आवश्यक परमिट नसतानाही त्या सर्रास धावत आहेत। यावर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी फ्लाइंग स्क्वॉडला कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत। शहरात ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये बिना परमिटच्या ट्रॅव्हल्स धावत आहे, यावर काय कारवाई करणार? सर्वच वाहनांची आम्ही चेकिंग करत आहोत। विशेषतः अमरावती आणि परतवाडा या रूटवरती सर्व बसेसचं चेकिंग चालू आहे, आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या वाहनाचं परमिट नसेल तर अशा वाहन डिटेन करण्याच्या सूचना मी माझ्या स्क्वॉड्सना दिलेल्या आहेत। दुसऱ्या राज्याच्या गाड्या आरएमए न होता धावत आहेत ट्रॅव्हल्स? नाही, अशी तर अजून तरी आढळली नाही। म्हणजे आरएमए साठी आपल्याकडे अप्लाय केल्या आणि मग तशी अप्लाय केला पण रिजेक्ट केला?
नाही, असं तर स्कॉटच्या पाहणीत आल्याचं मला तरी त्यांनी सांगितलं नाही, परंतु तशी वाहनं आढळलं ना तर त्याचे पूर्ण डॉक्युमेंट चेक केले जाते. तर त्याने FTRM-साठी कसं 2 प्रकार आहे त्यामध्ये. पहिल्यांदा FT सादर केलं जातं, म्हणजे तो डिक्लेअर करतो की स्टेटमध्ये वाहन आणलं आहे म्हणून. तर त्यावेळेस मग त्याचं चेकिंग केलं जातं आणि जर ओके असेल तर मग पुढे RMची प्रोसेस केली जाते. FT असेल आणि त्याचा टॅक्स भरून असेल आणि त्याने TP वगैरे काढले असेल तर तो चालू शकतो त्या केसमध्ये. बिना परमिटच्या जर वाहनामध्ये अपघात झाला त्याच्यामध्ये जर यात्रींचे प्राण गेले त्याला जबाबदार कोण राहील? हे बघा, ती गोष्ट पुढची गोष्ट आहे ना, तुम्ही मला ते आत्ताच विचारू शकत नाही, परंतु सगळ्याच वाहनांवरती आम्ही कारवाई करतो. आता एवढ्या कमी मॅनपॉवरमध्ये सगळीकडे ॲट अ टाइम सगळीकडे तर प्रेझेंट राहू शकणार नाही. त्यामुळे एकतर वाहन मालकांची स्वतःची जबाबदारी आहे की वाहनाचे योग्य डॉक्युमेंट्स वैध असतील तरच त्यांनी ते वाहन रस्त्यावर आणायचं. अमरावती परतवाडा मार्गावर कारवाईचे काय निर्देश दिले आपण अधिकाऱ्यांना? त्यांना तेच सांगितलेलं आहे की बसेसकडे ज्यांच्याकडे काउंटर सिग्नेचर परमिट असतील आणि व्हॅलिड असेल तर आणि त्यांचे इतर डॉक्युमेंटही व्हॅलिड असेल त्यांचा काही इश्यू नाही आहे. परंतु जर त्यातलं कुठलंही डॉक्युमेंट व्हॅलिड नसेल, म्हणजे विशेषतः परवाना व्हॅलिड नसेल तर त्यांच्यावरती त्याप्रमाणे कारवाई करा आणि वेळ पडले तर गाड्या पण जप्त करायला सूचना केलेल्या आहेत. 31 डिसेंबरला जे परमिट संपलेले आहेत त्यांच्यासाठी काही नियम? 31 डिसेंबरला त्यांनी काहींनी अप्लाय केलेलं आहे रिन्युअलला. त्याच्यावरती आपल्या कमिशनर ऑफिसने आमच्या म्हणजे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटला तो रूट रेसिप्रोकल ॲग्रीमेंटमध्ये ॲड करण्यासाठी हे दिलेलं आहे, त्यांचे अभिप्राय मागितलेले आहे. परंतु त्या अजून त्यांचं काही त्याच्यावरती रिप्लाय आलेलं नाही आहे. टप्पा परवानाला सुद्धा स्थगिती मिळाली? टप्पा परवाना नाही, आधीचे जे काउंटर सिग्नेचर आहेत त्याच्यावरचे जे परमिट आहेत त्या व्हॅलिड असतील तर ते चालू शकतात. परंतु हे जे होते त्यांच्याकडे काउंटर सिग्नेचर नव्हतं, ते काउंटर सिग्नेचर मिळवू शकत नव्हतं, म्हणून मग त्यावेळेस टेम्पररी परमिट दिली होती त्यावेळेस 87(1)(c) खाली, तर ती होती त्यांच्याकडे. परंतु जबलपूर माननीय कोर्ट जबलपूर यांनी त्या 31 ऑक्टोबर 24 नंतर असे टेम्पररी परमिट पण सरसकट देऊ नयेत असं सूचना दिलेल्या आहे. त्याच्यामुळे त्यांना आता दिलेलं नाही, परंतु त्यांचं ज्यावेळेस ॲप्लिकेशन केलं आपल्या लोकांनी त्यावेळेस त्यांचा अभिप्राय मागितलेला आहे. शेवटचा प्रश्न, ज्या अमरावती मार्गावर वेलकम पॉईंटला ज्या बसेस येतात त्याच्यावर लगे येते मोठ्या प्रमाणामध्ये, अशा वाहनांवर पण आम्ही कारवाई करण्याची सूचना देते मी. आजपासून आमची कारवाई सुरू होऊन जाईल त्याच्यामध्ये. सकाळी 4 वाजता ते वाहन येतात. ठीक आहे, करतील ना त्यावेळेस, काहीच विषय नाही. एकूणच ज्या विना परमिटच्या गाड्या आहेत त्यांच्यावर अमरावती जिल्ह्याच्या कारवाई केल्या जाईल असे निर्देश RTO उर्मिला पवार मॅडम यांनी दिलेले आहेत. आणि ज्या प्रकारे अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लगेज घेऊन येणारे वाहन आहेत, ट्रॅव्हल्स आहे खास कर, त्याच्यामध्ये सुद्धा कारवाई करण्यासाठी इथे दिशानिर्देश देण्यात आले. दुसऱ्या राज्यातील गाड्यांना डिटेन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. नागरिकांनी या प्रकाराबद्दल प्रशासनाला तात्काळ कळवण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई करण्याचे दिशानिर्देश दिले आहेत. तरीसुद्धा वाहनामध्ये ओव्हरलोड सुरू आहे. विशेष म्हणजे अमरावती मार्गावरून जाणाऱ्या परतवाडा गाड्या, मध्य प्रदेश मार्गामध्ये जाणाऱ्या गाड्या, विशेष म्हणजे ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लगेज आणण्याचं चित्र वेलकम पॉईंटला रोज पाहायला मिळत आहे. हेच नव्हे तर बिना परमिटच्या गाड्या ह्यासुद्धा जिल्ह्यामध्ये धावत आहे. दुसऱ्या राज्यामधून या राज्यामध्ये आरामे न करता MS 27 नंबर न घेता दुसऱ्या राज्याच्या गाड्यासुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत. तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही. आज उर्मिला पवार यांनी या संदर्भामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे, परंतु कारवाई होते का हे सुद्धा बघायचं आहे. अमरावती परतवाडा मार्गावर सुद्धा विना परमिट, विना परवाने गाड्या चालत आहेत, तरीसुद्धा त्यांना RTO अधिकारी डिटेन करत नाही. फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे हे लक्षात आता आलेलं आहे, म्हणून कारवाई होत नाही. अमरावती विभागामध्ये अमरावतीच्या RTO उर्मिला पवार हे वारंवार कारवाईची सूचना देतात, तरीसुद्धा फ्लाइंग स्क्वॉड कारवाई का करत नाही हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि हा प्रश्न सर्व जनतेला, जर एखाद्या विना परमिटच्या बस ट्रॅव्हल्समध्ये जर दुर्घटना झाली, जर अपघात झाला, त्याच्यामध्ये जर कोणी मृत्युमुखी पडले तर त्याची भरपाई कोण करणार? मनुष्यवधाचा गुन्हा या संदर्भामध्ये दाखल होऊ शकतो. म्हणून आता तरी या फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांनी विना परमिटच्या गाड्या यांच्यावर कारवाई करा, या प्रकारचे निर्देश पवार यांनी केले आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL चॅनल 73, RRC 899, फास्ट वे चॅनल 256, सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र वेळावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.